वरवंडे येथे कोंडवाड्याच्या जागेवर तलाठी कार्यालयाचे बांधकाम, शेतकऱ्यांचा एल्गार. प्रशासनाच्या निर्णयामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर, पर्यायी जागेचा विचार करण्याची ग्रामस्थांची मागणी. बुलढाणा तालुक्यातील वरवंडे येथे ग्रामपंचायत प्रशासनाकडून पशूंसाठी आरक्षित असलेल्या कोंडवाड्याच्या जागेवर तलाठी कार्यालयाचे बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करणाऱ्या मोकाट जनावरांना ठेवायचे कुठे, असा गंभीर पेच निर्माण झाला असून संतप्त ग्रामस्थांनी या बांधकामाला तीव्र विरोध दर्शविला आहे. नेमका वाद काय? वरवंड ग्रामपंचायत हद्दीत सध्या पशूंसाठी एक हक्काचा कोंडवाडा उपलब्ध आहे. शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या मोकाट जनावरांना शेतकरी पकडून या कोंडवाड्यात आणून ठेवतात. मात्र आता याच मोक्याच्या जागेवर तलाठी कार्यालयाची इमारत उभारण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. तलाठी कार्यालय होण्यास आमचा विरोध नाही, परंतु त्यासाठी प्रशासनाने केलेली जागेची निवड पूर्णपणे चुकीची आहे, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. शेतकरी आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि आर्थिक संकटात होरपळत आहे. त्यातच मोकाट जनावरे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जर एकमेव कोंडवाडा नष्ट करून तिथे इमारत उभी राहिली तर भविष्यात ही जनावरे कुठे कोंडायची, असा प्रश्न उभा ठाकला आहे. यामुळे गावात भविष्यात वादाचे प्रसंग आणि भांडणतंटे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर प्रश्नाबाबत गावातील सुजाण नागरिक प्रकाश जेवघाले यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारपत्रात नमूद केल्यानुसार वरवंड ग्रामपंचायत हद्दीत इतर ठिकाणी शासकीय ई-क्लास जमिनी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. अशा मोकळ्या आणि योग्य जागेवर तलाठी भवनाचे बांधकाम केल्यास प्रशासनाचा हेतूही साध्य होईल आणि शेतकऱ्यांचा कोंडवाडाही सुरक्षित राहील. आम्ही तलाठी कार्यालयाच्या बांधकामाला विरोध करत नाही, पण शेतकऱ्यांच्या हिताचा कोंडवाडा नष्ट करणे अन्यायकारक आहे. जर प्रशासनाने हट्टाने तिथेच बांधकाम रेटले आणि भविष्यात मोकाट जनावरांमुळे पिकांचे नुकसान झाले तर त्याची सर्व जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची राहील. आता या प्रकरणी प्रशासन सकारात्मक निर्णय घेऊन पर्यायी जागेचा शोध घेते की शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता बांधकाम सुरू ठेवते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. बुलढाणा